बातमी आहे मालवणची. मालवणमधील कांदळगाव येथे बुद्ध जयंती व जयभीम महोत्सव 2025चे आयोजन आज दिनांक 12 मे 2025 रोजी करण्यात आले. बुद्ध विहार कांदळगाव या ठिकाणी सिद्धार्थ विकास मंडळ व यशोधरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ह्या कार्यक्रमात बुद्ध जयंती व 17 ते 18 मे रोजी बुद्ध विहार वर्धापन दिन व जयभीम महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. धम्मध्वजारोहण, बुद्ध पूजापाठ, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, भोजन व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा कार्यक्रमादरम्यान करण्यात आला. अगदी वयोवृद्धासह लहान थोर मंडळी देखील या कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते. सर्व धम्म बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. पाहूया. नमस्कार, मी रणजित नारायण परब, सरपंच ग्रामपंचायत कांदळगाव. आज 12 मे दिवशी बुद्ध पौर्णिमा. त्यानिमित्ताने देशभरातील सर्व धम्म बांधवांना लाख शुभेच्छा. तसेच येत्या 18 मे रोजी कांदळगाव बुद्ध विहाराचा 25वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने आजच्या या बुद्ध पौर्णिमेच्या देखील सर्व कांदळगाव धम्म बांधवांना ग्रामपंचायत कांदळगावच्या वतीने लाख शुभेच्छा. धन्यवाद. धर्म आणि सद्धर्म आपण सद्धर्म समजून घेण्याची गरज आहे. आपण नुसतं धर्मच करतो. धर्म म्हणजे दुसरं काही नसून नीती म्हणतात. साध्या भाषेत सांगायचं तर एथिक्स आपण म्हणतो, त्याला आपण धर्म म्हणतो. तर याचा अर्थ असा आहे की जिथे एथिक्स पाळले जातात जगाच्या पाठीवर, मग तो कुणीही माणूस असू दे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असू दे, डोनाल्ड ट्रम्प किंवा एखाद्या जपानचे प्रेसिडेंट असू दे, जर का ते एथिक्स पाळत असतील, नीतिमत्ता पाळत असतील, तर तो कुठल्याही धर्माचा असू दे, तो खऱ्या अर्थाने बौद्ध धर्म पाळतो. लक्षात घ्या. तर धर्माकडे दुसरं काही नसून नीतिमत्ता. नीतिमत्ता म्हणजे काय? नीतिमत्ता म्हणजे दुसरं काही नाही, आपली जी कर्म आहे. त्रिवर्णाचं कर्म काय? तर मी जे बोलतोय पण कर्माचं कर्मच करतो. कर्म 3 प्रकारचे आहेत. ढोबळरित्या जर विचार केला, आपण बोलतो काय हे कर्म आहे. आपण विचार काय करतो, कसा विचार करतो, कुणाविषयी कसा विचार करतो, हे पण एक कर्म आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. मी काही नाही, मला जे कळलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि तिसरं जे प्रकारचं कर्म आहे ते म्हणजे आपली कृती. मी काय कृती करतो, एक गोष्ट आपल्याला विसरता येत नाही. आपण जगत असताना कुठलाही या पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव, प्रत्येक मानव जगत असताना प्रत्येक क्षणी काही ना काही कर्म करत असतो. आता सुद्धा या ठिकाणी तुम्ही काहीतरी विचार करताय, कर्म युक्ती. आपण बोलत असतो एकमेकांशी, कर्म करत असतो. आपण काही कृती करत असतो, कर्म करत असतो. आणि कर्म सिद्धांत जो भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? जी आपण कर्म करतो त्याचे परिणाम हे घडणारेच असतात. त्या परिणामातून कुणाचीही सुटका नाही, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून कर्म करताना एका गोष्टीचं भान ठेवायचं असतं की माझ्या डोक्यात कुठला विचार आला, मी काय बोलतोय, कुठले शब्द मी उच्चारतोय आणि मी कृती कुठली करतोय, त्यामागचं माझ्या मनामधलं उद्दिष्ट काय आहे. हे उद्दिष्ट मगाशी जे मी म्हटलं, भगवान बुद्धांनी सांगितलं धम्म म्हणजे दुसरं काही नाही, नीतिमत्ता. नीतिमत्ता म्हणजे काय? नीतिमत्ता म्हणजे दुसरं काही नसून
दुसऱ्याला हार न करणं, दुसऱ्याला इजा न होऊ देणं, याला आपण नीतिमत्ता म्हणतो. म्हणजे काय, कर्माचा भाग आहे. मी जो विचार करतो त्या विचारामध्ये जर माझं उद्दिष्ट असं असेल, राजूला त्रास देणं, आणि मी विचार करत असेल समोरच्या व्यक्तीला मला त्रास द्यायचा आहे, त्रास देण्यासाठी मी काहीतरी विचार करतो, हे माझं निगेटिव्ह कर्म आहे. त्याचा परिणाम माझ्यावर निगेटिव्हच होणार आहे, माझी प्रगती होणार नाही. समोरच्या व्यक्तीशी बोलताना असा उद्देश काय आहे, त्याचा अपमान करणं आहे, त्याला शरीराला इजा करण्याचा आहे, त्याच्या मनाला इजा करण्याचा असेल उद्दिष्ट, तर ते माझं अकुशल कर्म आहे आणि त्याच्यात माझी सुटका होणार नाही. कधीतरी त्याचा मला त्रास होणारच आहे. ही भावना म्हणजे धर्म. लोक मनामध्ये आपली जी उद्दिष्ट आहे किंवा इंटेन्शन्स जी आहे ती स्वच्छ असली पाहिजे. आणि स्वच्छ इंटेन्शन जर असतील, इंटेन्शन म्हणजे मनामधला हे उद्दिष्ट, म्हणजे मी जे काय करतो ते, त्या बाबतीत आता हा जो विहाराचा, बुद्ध विहाराचा रिपेअर्सचा जो भाग आहे, त्या अनुषंगाने मी एक आज अनाउन्समेंट करतो की माझ्यातर्फे की लवकरात लवकर दुरुस्त करून हे विहार पुनर्जीवित आपल्याला या विहाराची वास्तूविषयी बोलतोय. ब्रह्मज्ञान करण्यासाठी आपण काही जे प्रतिष्ठित किंवा त्या क्षेत्रातले, ब्रह्म क्षेत्रातले जे एक्सपर्ट भिक्खू असतील त्यांना इथे आमंत्रित करून अशी प्रवचन अरेंज करणं गरजेचं आहे, अशी माझी तीव्र इच्छा आहे. इथे भगवान बुद्धाने, बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला जो धर्म आहे त्याचं विचार विनिमय त्याच्यावर होणं गरजेचं आहे. आपण अवलोकन करायला पाहिजे, आपल्याकडनं काय त्रुटी होत आहेत त्या दुरुस्त करायला पाहिजे वारंवार. आणि आपला जो धम्मवाणी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या अस्पेक्ट्स बद्दल, सगळ्या पैलूबद्दल या वाणीची प्रगल्भता वाढली पाहिजे, प्रगती व्हायला पाहिजे. सर्व क्षेत्रात सामाजिक, बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे, सामाजिक, राजकीय इक्वॅलिटी आणि आर्थिक इक्वॅलिटी होणं गरजेचं आहे. ती दिसली पाहिजे पुढच्या पिढ्यांमध्ये. आणि तरच आपण म्हणू शकतो की हा धर्म आपण खऱ्यामध्ये त्याचं पालन करतो. आता मला जो मुद्दा बेसिकली विषय दिलेला आहे चर्चेसाठी तो हा आहे की मी धर्माविषयी काहीतरी बोलावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. कवीचे लेखक जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे धर्म आपण इतका सहजपणे हा शब्द वापरतो, उपयोगात आणतो, चर्चेमध्ये एकमेकांशी बोलत असतो. धम्म 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 चांगली गोष्ट आहे, परंतु ऍक्टिव्हली म्हणजे सक्रियपणे भाग घेऊन हे ज्ञान पूर्ववत कसं होईल त्याचा उपयोग या ठिकाणी आपण ज्या आतापर्यंत करत आलो त्याहीपेक्षा अधिक इफेक्टिव्हली म्हणजे परिणामकारकतेने आपण कसा यूज करू शकतो, उपयोग करू शकतो. जय संविधान, जय संविधान, मला म्हणायचं आहे जय संविधान, जय संविधान.
रूप देशाचे पाहुणी देश पाहिला फिरोनी रूप देशाचे पाहुणी सुख झाले मनोमनी सुख झाले मनोमनी देशाचे पाहुणी सुख झाले मनोमनी सुख झाले मनोमनी देशभक्ती काय कराया
रूप दिशाते पाहुनी देश पाहिला फिरोनी रूप दिशाते पाहुनी सुख झाले मनोमनी सुख झाले मनोमनी सुख पाहुनी सुख झाले मनोमनी सुख झाले मनोमनी भाषाया परव्या वेशभूषाया परव्या वेशभूषाया परव्या भाषाया परव्या वेशभूषाया परव्या वेशभूषाया पाहुनी हरे मनोमनी हरे मनोमनी संस्कृती जोडी म्हणून सहवासाची गोडी म्हणून सहवासाची गोडी संस्कृतीची जोडी म्हणून सहवासाची जोडी म्हणून सहवासाची हरे पाहुनी हरे मनोमनी हरे मनोमनी सर्व सुखाते आगू सर्व सुखाते आगू संविधानात विचारू संविधानात विचारू सर्व सुखाते आगू संविधानात देशभक्ती गाय कराया क्रांतीची पताका स्वामी मौली क्रांतीची पताका क्रांतीची पताका स्वामी आदि
मला आणि समाज सुधारकांना जेवढी लोकांना मार्गदर्शन करतायत यांना ही पाळी आज का आली बरं, तर त्यालाही कारण आहे मंडळी. राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती, अहो ज्याच्यावर प्रेम करायचं ती व्यक्ती आपल्याला कळली पाहिजे ना. मग आम्ही सगळे भारत माझा देश आहे आणि आम्ही सगळे भारताचे नागरिक आहोत. भारतावर माझे प्रेम आहे, पण तो भारत कसा आहे बाबा तो बघितला पाहिजे की नको. बोला जय जय संविधान बोला 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 संविधान बोला बोला जय जय संविधान जागवित आत्मभान, 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 जय जय संविधान बोला जय जय संविधान बोला बोला जय जय संविधान बोला बोला जय जय संविधान बोला बोला भारत माता की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, तथागत गौतम बुद्ध की, भारतीय संविधान की. देशभक्ती गाय कळायास हवी, जाणूनिया घ्यावी प्रस्ताविका. कशाची प्रस्ताविका? राष्ट्रभक्ती काय कळायास हवी ती कळली पाहिजे. त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे? जाणूनिया घ्यावी प्रास्ताविका. मंडळी कशाची प्रास्ताविका? संविधानाची प्रास्ताविका. आम्ही मुलांना शाळेमध्ये विचारतो किंवा आता जरी विचारलं या स्थितीमध्ये सुद्धा काय बाबा तुला संविधान माहिती आहे का? होय म्हणाला आम्हाला संविधान माहिती आहे. सकाळी शाळेमध्ये राष्ट्रगीत प्रतिज्ञा संविधान घेतात. अहो ती संविधानाची उद्देशिका प्रास्ताविका आहे. ते संविधान नव्हे, हे संविधानात पुस्तकात संविधान म्हणून ठेवलेलं आहे की त्या प्रास्ताविकेला आम्ही संविधान म्हणतो. संविधान काय हे गुरुजींनी कधी दाखवलंच नाही. गुरुजी नमस्कार, मी पण गुरुजीच आहे त्याच्यामुळे काय विषय नाही. आदरणीय नितीन कदम सर आणि आमचे आदरणीय उदय कदम सर सगळीच माझी मित्रमंडळी, काही माझा वर्गातला मित्र सुद्धा कॉलेजमधला आणि सगळेच परिचयाचे आहेत. आदरणीय गुरुजी महेश कदम सर, आदरणीय सुनील गोसावी आणि आज ओळख सर सुद्धा मला छान लावलेली आहे. भगवान देऊळकर आणि केदार गवळी यांच्यासाठी जरा जोरदार. तर ही प्रास्ताविका आहे, हे संविधान नव्हे. आता बघा आम्ही जेव्हा शाळेत होतो गुरुजी तुम्हाला पण माहिती, त्यावेळी ही प्रास्ताविका पुस्तकामध्ये नव्हती, आता आली. आणि आता जो आम्ही आहे ना तो पहिलीपासून मी प्रास्ताविका म्हणतोय. तर पहिलीपासून 10वी पर्यंत म्हणजे शाळेचे 200 दिवस पकडले अंदाजे. तर आतापर्यंत त्यांनी किती वेळा माहिती असेल? 2000 वेळा, बरोबर आहे? 2000 वेळा म्हटलेली आहे. काय छापली ती पुस्तकामध्ये? प्रास्ताविका छापण्याचं कारण काय, कशासाठी छापली? आता जो विषय मी घेतलाय संविधान, सगळ्यात जास्त वेळा उच्चारलेला शब्द जर कुठला असेल गेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीचा विषय, रणधुमाळी जी होती प्रचाराची, त्या प्रचारामध्ये सगळ्यात जास्त वेळा ज्या शब्दाचा उच्चार झाला मंडळी, तो शब्द म्हणजे संविधान आहे की नाही? सत्ताधारी म्हणाले की आम्ही संविधानाचे पाठीराखेच आहोत, विरोधी
विरोधी पक्ष म्हणाला नाही नाही नाही, यांना 405 का हवे, कारण यांना संविधान बदलायचं आहे. यांना 405 का हवे, तर यांना संविधान बदलायचं आहे. मग ते म्हणाले की आम्ही संविधान बदलणार नव्हे, आम्ही संविधानाचे अनुयायी आहोत, असं त्यांचं उत्तर होतं. पण 400 वर्ग जेव्हा गाडी किती 240 किती 240 वर आली, तेव्हा त्यांना विचारलं गेलं, बाबा तुमची 400 वर गाडी 240 वर कशी काय आली बुवा? तेव्हा सत्ताधारी म्हणाले की विरोधी पक्ष आम्ही संविधान बदलणार आहोत, आम्ही संविधान बदलणार आहोत, हे नेरेटिव्ह स्थापित करण्यासाठी यशस्वी झाला, म्हणून आमची गाडी 400 वरून 250 पर्यंत 240 पर्यंत आली. म्हणजे विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना संविधान हे तितकं महत्वाचं वाटतं. लक्षात येते ना तुमच्या, ते तेवढं तितकं महत्वाचं वाटतं. हे महत्वाचं आहे, पण जास्त वेळा रेकॉर्डवर आलेला शब्द तो आहे, असं त्या संविधानाचं महत्व आहे. बघा, देशाच्या स्वातंत्र्यानंतर हे नवीन सरकार कसलं आहे बुवा, हे करण्यासाठी त्या सरकारने शाळा काढली. पुढे विषयी सांगणार आहे की नवीन राष्ट्र